काँग्रेसवाले मोदींवर प्रोपगंडाचा आक्षेप घेत आहेत, परंतु देश स्वतंत्र झाल्यापासून काँग्रेसवाल्यांनी हिंदी सिनेमाच्या माध्यमातून फक्त आणि फक्त प्रोपगंडा केलेला आहे स्वतःच्या पक्षाचा. दीदी हमें आजादी बिना खडग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. हे गीत प्रोपगंडाशिवाय दुसरं काय होतं? हे गीत म्हणजे ज्या हजारो क्रांतिकारकांनी आपल्या घरादारावर निखारा ठेवून या देशासाठी बलिदान केलं त्यांचा अपमान होता. आझाद हिंद फौजेचा अपमान होता. नेताजी सुभाषचंद्र बोसांचा अपमान होता. ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वतंत्र भारताच्या भूमीवर पहिल्यांदा देशाचा झेंडा फडकवला, त्यांचा अपमान होता. तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. हे गीत म्हणजे काँग्रेसी संस्कृतीचं, काँग्रेसी विचारधारेचा प्रोपगंडाच होता. अलीकडच्या काळामध्ये झळकलेला आमिर खानचा रंग दे बसंती हा सुद्धा प्रोपगंडा पटच होता. या प्रोपगंडा पटामध्ये जॉर्ज फर्नांडिस सारख्या सच्चा आणि निस्वार्थ नेत्याला भ्रष्टाचारी ठरवण्यात आलेला आहे. काँग्रेसने हा काही प्रोपगंडा कमी केलेला नाहीये. सिनेमातून अशा प्रकारचा प्रोपगंडा राबवून तुम्ही लाखो हिंदूंच्या कत्ली करणाऱ्या अकबर आणि टिपू सुलतानला मोठं ठरवलं. भारतावर उणीपुरी 150 वर्ष ज्या मुघलांची राजवट होती त्यांना हिंदुस्थानचे राज्यकर्ते, हिंदुस्थानचे कर्ते करविते म्हणून तुम्ही जनतेच्या समोर ठेवलं. काँग्रेसने या प्रोपगंडाच्या माध्यमातून अनेक पापं केलेली आहेत, परंतु आता सिनेमाच्या माध्यमातून जेव्हा सत्य जनतेच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न होतोय तेव्हा काँग्रेसवाल्यांची प्रचंड जळजळ होते, आगाग होते.